मी प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोहोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. आणि जी नवीन वर्षातला पहिला हप्ता कधी येणार आहे? नाही, साधारणपणे आज आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जी काही डीबीटीची प्रक्रिया स्थगित झाली होती कोड ऑफ कंडक्टमुळे ती आता पुन्हा एकदा रुजू झालेली आहे. 24 तारखेपासून आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे. याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण. त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहे त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केली. प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोहोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. लाभ मिळणार आहे. माहितीनं आश्वासन दिलं होतं की जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो वाढवला जाईल, या संदर्भात काही नियोजन आहे, कधीपासून सुरू केलं जाईल? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेला पहिली पत्रकार परिषद घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या संदर्भातली जी महायुतीच्या सरकारची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केली. नवीन अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेण्यात येईल. आणि आता आम्ही जी आश्वासनं महायुतीच्या सरकारने दिलेली आहेत ती राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडकी बहिणीसाठी ती मोठी अपडेट्स आपल्या समोर आलेली आहे. आपण 3 मोठ्या अपडेट्सची बघणार आहोत. सगळ्यात पहिले अपडेट्स म्हणजे EKYC बद्दल, त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याबद्दल, आणि त्यानंतर पती किंवा वडील नसलेल्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी EKYC कशी करायची ते त्यांनी सांगितलेले आहे. अशा 3 मोठ्या अपडेट्स आपण इथे बघणार आहोत. तरी व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट असणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बघा, लाडकी बहिणींना नोव्हेंबर महिन्यापासूनचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही. त्यातच आता EKYCची मुदतही 31 डिसेंबरला संपणार आहे. तर अजूनही सुमारे 45 लाख महिलांनी EKYC केले नाही. तर बघा, आता आपल्याला नोव्हेंबरचा जो हप्ता आहे ना, हा नोव्हेंबरपासून इथे 17वा आणि 18वा हप्ता आपल्याला भेटलेला नाही. त्यातच आता EKYCची मुदत आहे ही अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे 2च दिवस इथे EKYCसाठी राहिलेले आहे. आणि अजून सुद्धा सुमारे 45 लाख महिलांनी ते EKYC अजून सुद्धा इथे केलेली नाही. यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी चिंतित आहे. पण ही चिंता आता राज्य सरकारने दूर केली असून EKYCसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे. तसेच पती वडील दोन्ही नसलेल्या लाभार्थ्यांसाठी देखील मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, आता ही जी चिंता आहे ना, ही लाडकी बहिणीची चिंता अखेर सरकारने इथे दूर केलेली आहे. EKYCसाठी आता आपल्याला मुदतवाढ इथे मिळू शकते. तुम्हाला सुद्धा वाटतं का EKYCसाठी मुदतवाढ मिळावी? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही सरकारपर्यंत ही जी माहिती आहे ही पोहोचू शकू. तसेच आता ज्या महिलांना इथे पती किंवा वडील दोन्ही नशी त्यांच्यासाठी ते लाभार्थ्यांसाठी सरकारने ते मोठा निर्णय इथे घेतलेला आहे. राज्यातील महायुती सरकारला पुन्हा सत्तेत बसवणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाखो महिलांनी EKYC करण्याची शेवटची संधी सरकारने दिलेली आहे. ती 31 डिसेंबरपर्यंत असून अद्याप सुमारे 45 लाख महिलांनी EKYC केली नाही. बघा, अजून सुद्धा 45 लाख महिलांनी जी KYC नाही केली नाही. खूप साऱ्या महिलांनी ते OTP न येण्याचा खूप सारे जे प्रॉब्लेम आहे ना ते अजून सुद्धा येत आहे. त्यामुळे या प्रक्रियेसाठी आणखी 1 दिवसांची मुदतवाढ मिळावी यासाठी मागणी राज्यभरातून केली जात आहे. बघा, त्यामुळे काय होतं की खूप साऱ्या आपल्या राज्यातून एका दिवसाची मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्यभरातून इथे होत आहे. तुम्हाला सुद्धा वाटतं का इथे एका दिवसासाठी मुदतवाढ व्हावी? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यामुळे आता राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी आणखीन एका महिन्याची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. बघा, आता यामुळे सरकार याची दखल घेऊ शकतं आणि सरकार काय करू शकते की बहिणींसाठी आणखीन एका महिन्याची जी मुदतवाढ आहे ही मिळू शकते. याची शक्यता सुद्धा इथे नाकारता येत नाही. तसेच पती वडील दोन्ही नसलेल्या लाभार्थ्यांची माहिती स्वतंत्रपणे संकलित केली जाणार असून त्यातील संकेतस्थळ तयार करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. बघा, आता ज्या महिलांनी ते पती किंवा वडील त्यांसाठी खूप मोठी ते बातमी सरकारने मोठी गुड न्यूज इथे दिलेली आहे. लाभार्थ्यांची माहिती स्वतंत्रपणे संकलित केली जाणार आहे आणि त्यासाठी संकेतस्थळ सुद्धा इथे तयार करण्यात आलेली माहिती इथे मिळालेली आहे. योजना सुरू झाल्यापासून राज्यभरात 1,56,00,000 महिला लाभार्थी ठरल्या होत्या, पण आता विविध निकषांच्या आधारे यात काट छाट करण्यात आले असून तब्बल 46 लाख महिलांचा लाभ शासनाने बंद केलेला आहे. बघा, इथे सगळ्यात मोठी बातमी म्हणजे राज्यभरात 1,56,00,000 महिला ज्या आहे ना ह्या लाभार्थी ठरल्या होत्या, पण यामध्ये विविध जे निकष आहे ना हे सरकारने योजना सुरू केल्यापासून लावलेली आहे आणि यामध्ये कट गीट करून सगळे तब्बल अजून 46 लाख महिलांचा इथे लाभ शासनाने बंद केलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती मोठा लाभ इथे सरकारने बंद केलेला आहे. त्यामध्ये ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा ज्या महिला 65 वर्षावरील असेल अशा सर्व महिलांचे जे लाभ आहे ना सरकारने यामध्ये इथे बंद केलेला आहे. त्यामुळे इथे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. आता 1,10,00,000 लाभार्थी असून यातील राज्य सरकारने EKYC बंधनकारक केले असून लाभार्थी व त्यांच्या कुटुंबाप्रमाणे
आधार लिंक केले जात आहे या निकषातून महिला लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी केली जात आहे. बघा, ही सगळी काटछाट करून सुद्धा सरकार इथे शांत बसले नाही. त्यांनी पुन्हा एकदा ई केवायसी इथे बंधनकारक केलेली आहे. म्हणजे आता जवळ जर यामध्ये काही अडचण आहे तर सरकार इथे डायरेक्टली ज्या बहिणी आहे त्या इथे अपात्र करू शकतं. तुम्हाला यावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यामुळे ज्या महिला लाभार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांचा लाभ इथे कायमचा बंद केला जाणार आहे. दरम्यान ई केवायसीची मुदतवाढ 31 डिसेंबरला संपणार असून उर्वरित 2 दिवसात लाकडाच्या बहिणींना ई केवायसी करावीच लागणार आहे. जर ती केली नाही आणि मुदतवाढ न मिळाल्यास 1 एप्रिल नंतर ई केवायसी न केलेल्या लाभार्थी बहिणींचा लाभ इथे डायरेक्टली इथे बंद होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर इथे केवायसी करणे इथे बंधनकारक आहे. धन्यवाद.